विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांकडेच येण्याची शक्यता। उद्या अध्यक्षपदासाठी भरणार अर्ज, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा नार्वेकरांचा निर्धार। ईव्हीएमचा निषेध करत विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग। मवियाचे आमदार आजच्या ऐवजी उद्या शपथ घेणार। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांनी दिली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शपथ। पहिल्या दिवशी आतापर्यंत 200 पैकी 173 जणांचा शपथविधी। विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीसांचं हस्तांदोलन, तर मुनगंटीवार आणि भास्कर जाधवांची हात धरून विधिमंडळ परिसरामध्ये एंट्री, तर आव्हाड आणि शिरसाटांचं एकत्र हात उंचावून अभिवादन। आमदार संख्येवरून विरोधी पक्षनेता ठरवण्याचा नियम कायदा नसल्याचा भास्कर जाधवांचा दावा। शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद तसंच मवियाला विधानसभेचं उपाध्यक्षपद देण्याचीही मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत महायुतीचे सभागृह नेते होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, सरकारमध्ये शिंदेंचं स्थान दुसऱ्या क्रमांकाचं निश्चित झाल्याची चर्चा। शरद पवारांच्या उद्याच्या दौऱ्यापूर्वीच मार्कडवाडीत लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर। विधिमंडळ परिसरातही मार्कडवाडीची चर्चा। पेंगलचा कोकणात अजूनही परिणाम, सिंधुदुर्गात सलग चौथ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी। आंबा आणि काजू उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ। वाशी एपीएमसी मध्ये कांद्याची आवक मंदावली। किरकोळ बाजारात कांदा 80 रुपयावर, तर नव्या कांद्याला महिन्याभराची प्रतीक्षा, तोवर वाढीव दर कायम राहण्याचा अंदाज। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का। अबू आझमींचा मवियाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाचा आरोप करत सपा आक्रमक। मधुकर पिचड यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन। शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।